नमस्कार. प्रतिभास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून बसलेला, महाराष्ट्राची शान असलेला आणि प्रत्येकाच्या आवडीचा असा गरमागरम खमंग वडापाव. बाहेर स्टॉलवर मिळणाऱ्या वडापावची चव काही औरच असते ना. म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी तसाच झणझणीत, कुरकुरीत आणि आतून मऊ वडापाव, जो तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता. यामध्ये मी काही अगदी छोट्या छोट्या ट्रिक्स देखील सांगणार आहे, जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात तुमचा हा बटाटे वडा यशस्वी होईल. या रेसिपीत मी तुम्हाला देणार आहे परफेक्ट बटाट्याच्या भाजीची चव, खमंग बेसनाचं कव्हर. तर जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी मी 10-12 बटाटे घेतले आहेत. मी ते स्वच्छ धुवून घेणार आहे. बटाटे धुतल्यानंतर आपण ते कुकरमध्ये उकडायला टाकूया. बटाटे उकडताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं पाणी टाकायचं. त्याचबरोबर यासाठी लागणार आहे कोथिंबीर, आलं, लसूण, कढीपत्ता, मिरची आणि थोडेसे धने. हे सर्व आपण बारीक करून घेणार आहे. मिरची तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर अजून जास्त घेऊ शकता. हे सर्व आपण आता बारीक करून घेऊया. आता आपण बटाट्याच्या बाहेरचं आवरण तयार करून घेऊया. त्यासाठी मी बेसन घेतलं आहे. त्यामध्ये मी मिरची पावडर टाकते, थोडा सोडा, मीठ, आता ह्याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे हे मी तुम्हाला दाखवते. ह्यामध्ये आपण ओवा चोळून टाकणार आहे. तुम्ही बघू शकता इतक्या प्रमाणात पाणी आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे. ह्या आवरणावर देखील वडापावची चव अवलंबून असते. जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्टही नाही. तुम्ही बघू शकता इतक्याच प्रमाणात आपलं पाणी त्यामध्ये पडलं पाहिजे. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हलवायचं. आता बटाटे उकडले आहेत. 4 शिट्ट्यांमध्ये बटाटे चांगले शिजतात. आपण आता साल काढून घेऊया. या पद्धतीने सर्व बटाट्यांची साल आपण काढून घेऊया. आता आपण हे बटाटे स्मॅश करून घेणार आहे. अशा पद्धतीने सर्व बटाटे स्मॅश करून घेतले. आता कढीपत्ता जो आहे तो आपण बारीक बारीक चिरणार आहे आणि आपण आता बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहे. कढीपत्ता बारीक चिरल्यामुळे तो दाताखाली येत नाही. थोडेसे धने परतूया आणि जाडसर ते बारीक करून घ्यायचे. आता कढईत तेल ठेवलं आहे. तेल थोडं तापलं की त्यामध्ये आपण मोहरीची फोडणी देणार आहे. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे.
कढीपत्ता आणि आपण जे मिश्रण बारीक करून घेतलं होतं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, हे सर्व आपण आता ह्यामध्ये टाकणार आहे. हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. आता हा स्मॅश केलेला बटाटा टाकूया. मीठ, हे व्यवस्थित हलवून घेऊया. व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालं पाहिजे आणि हे आपण थोडं वाफून घेणार आहे. त्यामध्ये आपण जे धणे भाजले होते ते थोडेसे बारीक करून ह्यामध्ये वरून टाकायचे. अशा पद्धतीने बारीक केले आहे. ते आता टाकूया आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊया. धणे सगळीकडे पसरले पाहिजेत. व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता थोडंसं थंड झालं की आपण वडे करायला घेऊया. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते करताना हाताला चिटकणार नाही. इतक्या साईजचे मी वडे तयार करून घेतले आहेत. अशाच पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे. आता तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल तापलं आहे की नाही आपण चेक करूया. थोडंसं टाकून बघायचं पीठ. तेल तापलं आहे. आता आपण वडे करायला घेऊया. डिप करून एक एक वडा तेलामध्ये सोडायचा. अशा पद्धतीने सर्व वडे आपण तेलात टाकूया. वडे तळताना जे बाजूला पीठ सुटतं ना, त्यापासून आपण चटणी तयार करू शकतो. लसूण आणि मिरची बारीक करून आणि हा जो चुरा आहे तो बारीक करून आपण त्याची चटणी देखील तयार करू शकतो. हीच वडापाव बरोबर बऱ्याच स्टॉलमध्ये मिळते. वडे हलवायचे. बघू शकतो अतिशय सुंदर वडे दिसतात आणि वासही खूप सुंदर सुटलाय. थोडेसे हलके ब्राऊन झाले की वडे आपण काढून घ्यायचे.
अतिशय सुंदर वास सुटला आहे. वडापावच्या वासानेच आपण वडापावकडे आकर्षित होतो. बघू शकतो वडापाव झाले आहेत, वडे झाले आहेत. आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून त्याला जे ॲडिशनल तेल राहतं ते राहणार नाही. बघू शकतो अतिशय सुंदर वडे तयार आहेत. सर्व वडे काढून घेऊया. वडापाव बरोबर तर हिरवी मिरची पाहिजेच, तर आपण वडापाव सोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तळून घेऊया. मिरची धुवून व्यवस्थित पुसून घ्यायची आणि मग ती तेलात टाकायची. अशा प्रकारे आपली वड्यांची रेसिपी तयार आहे. तर ती आता आपण पावाबरोबर सर्व करूया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा.